नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण विविध जिल्ह्यांचे महत्त्वपूर्ण जे काही प्रश्न आहेत आणि जे PYQच्या फॉर्ममध्ये आपल्याला बघायचे आहेत, या सर्व जे काय सिरीज आहेत ते आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण घेणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने आपण मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांचा मुख्य आढावा घेणार आहोत आणि या भागामधून तुम्हाला मागील 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या ज्या काय प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील। आणि आज आपण इथे पहिला हा जो पेपर आहे तो नवी मुंबई शहर पोलीस या जिल्ह्याचा असणार आहे आणि या जिल्ह्याचा जो काय पेपर आहे या पेपरमध्ये आलेले जे काय प्रश्न आहेत या प्रश्नांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये GK हे मोठ्या प्रमाणावरती विचारलं जातं किंवा कोकण पट्टा असेल तर मुंबईमध्ये या पेपरमध्ये प्रामुख्याने 27 प्रश्न 2023च्या पेपरला विचारलेले होते आणि या 27 प्रश्नांचा मुख्य आढावा जो आहे किंवा जे ॲनालिसिस आहे ते याच लेक्चरमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी आपलं हे जे लेक्चर आहे ते कृपया कुणीही स्किप करू नका, सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा। मध्ये जर तुम्हाला बोर झालं तर ते स्टॉप करून नंतर तुम्ही तिथूनच बघा आणि हे थोडंसं जरा कळालं नाही तर वारंवार बघणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण या प्रश्नांमधूनच अनेक प्रश्न तुम्हाला रिपिटेशन झालेले बघायला मिळतील आणि वेगवेगळ्या जिल्ह्याचे कसे प्रश्न विचारले जातात आणि आहे त्या जिल्ह्यामधले कशा स्वरूपाचे प्रश्न असतात या सर्वांचा जो काय भाग आहे या एकाच लेक्चरमधून तुम्हाला बघायला मिळेल। हे ॲनालिसिस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे। मग वेळ न घालवता आपण या प्रश्नांना सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो, जर पहिला प्रश्न आपण पाहिला या परीक्षेला विचारला गेलेला तो प्रश्न कोणता आहे बघा। तर भारताचे उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात असा तो प्रश्न आहे। आता इथे समजून घ्यायचं की भारताचे जे काय उपराष्ट्रपती आहेत या उपराष्ट्रपती पदाविषयी त्यांनी विचारलेला आहे। मग तुम्हाला काय असायला कळायला पाहिजे माहिती आहे का की भारताचे जे राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे विशिष्ट राज्याला मिळालेले असतात अधिकारी, शासकीय त्याला म्हणू आपण, आणि मग यांचे कलम तुम्हाला पाठ पाहिजे आहेत। जर आपण इथे विचार केला तर उपराष्ट्रपती हे जे पद आहे हे पद कोणत्या घटकाशी निगडित आहे किंवा पदसिद्ध अध्यक्ष असतात तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर असणार आहे ते राज्यसभा असणार आहे, हे क्लिअर आहे। आता बघा इथे तुम्हाला काही गोष्टी क्लिअर असणं महत्त्वाचं आहे। राज्यसभा हे केंद्रीय सभागृह आहे, मग ते राज्यसभा असेल आणि त्याचबरोबर लोकसभा असेल, हे जे 2 सभागृह आहेत हे केंद्रामधले असतात, हे निश्चित माहिती पाहिजे। आणि जर ही माहिती असेल या सभागृहाविषयी तर आपल्याला काय म्हणता येईल ते व्यवस्थित एकदा जाणून घ्या। लक्षात घ्या, इथे विधानसभा हे तर असू शकत नाही आहे आणि विधान परिषद हे देखील असू शकणार नाही आहे, बरोबर आहे। लोकसभा आणि राज्यसभा हे 2च ऑप्शन शिल्लक राहिलेले आहेत आणि लोकसभा का असणार नाही ते एकदा क्लिअर करा, कारण लोकसभा हे लोकांनी निवडून दिलेले इथे सदस्य जातात आणि जर लोकांनी निवडून दिलेले सदस्य जात असतील तर तिथे जे काय अध्यक्ष आहेत किंवा तिथे असणारी जी काय मुख्य व्यक्ती आहे ती उपराष्ट्रपती या पदाला ठेवता येणार नाही, कारण उपराष्ट्रपती हे जे पद आहे मित्रांनो हे पद संसदेचे सर्व सदस्यांच्या मधून किंवा त्यांच्या माध्यमातून निवडून दिलेलं हे पद असतं, म्हणून या गोष्टी इथे क्लिअर करा। ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। मग इथे समजून घ्या, जर तुम्ही संविधानाचं कलम 63 पाहिलं बघा, संविधानाचं कलम क्रमांक 63 जर आपण पाहिलं तर या 63 कलमामध्ये उपराष्ट्रपती या पदाविषयी उल्लेख करण्यात आलेला आहे किंवा त्या पदाची जी काही तरतूद आहे ती तरतूद दिलेली आहे। आणि जर तुम्ही कलम 64 कडे गेलात तर त्या कलमामध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल तर हे जे उपराष्ट्रपती असतात हे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत।
हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असणार आहे. आणि त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा, कलम जर तुम्ही 65 पाहिलं तर हे 65 कलम काय सांगतं माहिती आहे का, जेव्हा राष्ट्रपती पदावरती असतील आणि हे राष्ट्रपती जर मरण पावले पदावर असताना राष्ट्रपती, किंवा राष्ट्रपती आजारी असतील आणि त्यांची गैरहजेरी असेल, तर अशा वेळेस देशाचं राष्ट्रपती पद रिकामं होऊ नये म्हणून उपराष्ट्रपती जे असतात हे राष्ट्रपती म्हणून तेवढ्या कालावधीमध्ये काम पाहतील. त्यांना पेमेंट आणि त्यांचे जे काय भत्ते असतात ते भत्ते या कलमानेच मिळणार आहेत. म्हणजे राष्ट्रपतींना जो पगार असतो, त्यांना जे भत्ते असतात ते सर्व या कलमाच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणून हे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं की जर कलम आपण लक्षात घेतलं 66 कलम पाहिलं तर या 66 कलमामध्ये निवडणुका दिलेल्या आहेत. मग इतर जे काय कलम आहेत त्यानंतर इथे काय तुम्हाला बघावं लागेल, कलम क्रमांक 67 जर पाहिलं तुम्ही तर यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने त्यांची निवड वगैरे होते किंवा त्यांच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या कलमांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला सुरुवातीचेच कलम लक्षात ठेवायचे आहेत कारण ते कलम परीक्षेसाठी आपल्या महत्त्वपूर्ण असतात. आता त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा बघा, इथे काय झालेलं आहे, नुकतंच 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती या पदाच्या निवडणुका झाल्या होत्या. आणि जे काय उपराष्ट्रपतीचा जर आपण विचार केला तर भारताला 15वे उपराष्ट्रपती मिळालेले आहेत. कितवे? 15वे. आणि हे जे 15वे उपराष्ट्रपती आहेत ते कोण आहेत हे आपल्याला या परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, दाट शक्यता आहे. आणि त्यांचं नाव काय आहे तर त्यांचं नाव तुम्ही आता कमेंट करून सांगा, कारण त्या संदर्भामध्ये तुम्हाला आपण चालू घडामोडीच्या सेशन्समध्ये मोठ्या प्रमाणावरती बोललेलो आहे आणि डिटेल माहिती दिलेली आहे. जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते तेच भारताचे उपराष्ट्रपती झालेले आहेत हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि या अगोदर जे उपराष्ट्रपती होते ते जगदीप धनखड हे होते आणि त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी म्हणजे स्वतः वैयक्तिक कारणाने आजारपणाचं कारण देऊन राजीनामा दिलेला आहे. हेही त्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून जुने तुम्हाला राष्ट्रपती विचारले जाणार आहेत आणि आता उपराष्ट्रपती कोणते आहेत ते देखील तुम्हाला विचारलं जाणार आहे. म्हणून या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि उपराष्ट्रपती या पदासाठी जी निवडणूक आहे ती 17वी निवडणूक आहे. म्हणून हाही मुद्दा लक्षात राहू द्या. या सर्व गोष्टी आपल्याला परीक्षेला विचारल्या जातात. जर निवडणुकीने जर तुम्ही विचार केला तर हे 17वे उपराष्ट्रपती असणार आहेत आणि 15वे म्हणजे क्रमाने जर पाहिलं तर 15वे उपराष्ट्रपती ठरतील. एवढा हा डेटा या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरेल. ओके, आता पुढे जाऊयात आपण. आता हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला समाज सुधारकावरती विचारला आहे. आणि कोणते समाज सुधारक बघा, महात्मा फुले हे समाज सुधारक आहेत आणि यांचा तुम्हाला जन्म कधी झाला अशा पद्धतीचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता इथे समजून घ्या तुम्ही की जन्म जर तुम्ही पाहिला तर जन्म हा बघा आता 37ला होणार नाहीये. या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं बघा, 37ला होणार नाही, 52ला होणार नाही आणि 56ला पण हे 36ला पण होणार नाहीये. ओके, आता इथे लक्षात घ्या. आता तुम्हाला हे कळायला पाहिजे की महात्मा फुलेंनी काय केलेलं होतं की मुलींची पहिली शाळा काढली होती. कधी काढली होती तर 1848ला काढली होती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ही मिनिमम किंवा ही एक साधी गोष्ट प्रत्येकाला माहिती असते जनरली. तरी 1848ला त्यांनी पहिली शाळा काढली होती आणि जेव्हा त्यांनी ही शाळा काढली होती पहिली तेव्हा त्यांचं वय 21 वर्ष होतं. म्हणून हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यामुळे तुम्हाला बरेच प्रश्न सॉल्व्ह होतात. आणि जर 21 वर्ष तेव्हा होतं तर मग 48 या वर्षामधून तुम्हाला 21 वर्ष कमी करावे लागतील आणि तुम्हाला या प्रश्नाचं ॲटोमॅटिकली आन्सर मिळेल. आणि ते आन्सर निश्चितच काय पाहिजे तर 1827 पाहिजे. आणि मग जर 1827 असेल तर तुम्हाला ॲटोमॅटिकली इथे तारीख पण लक्षात येईल की 11 एप्रिल
1827ला त्यांचा जन्म झालेला होता आणि परीक्षेमध्ये असं देखील विचारलेलं आहे की महात्मा फुलेंचा जो काय जन्म आहे तो जन्म कुठे झाला होता, तर तो कडगुण या ठिकाणी झालेला आहे. त्यांचं जन्म ठिकाण विचारतात परीक्षेमध्ये, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. जन्मस्थळ आपण म्हणूयात त्याला. आणि हे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारून झालेलं आहे, ज्याला कडगुण असं तुम्ही म्हणू शकतात. हे जे कडगुल आहे हे कुठे आहे, हे साताऱ्यामध्ये. कुठे आहे, साताऱ्यामध्ये आहे. ओके, हे पण लक्षात राहू द्या. म्हणजे त्यांचा जन्म हा सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि त्यांच्या आईचं काय नाव आहे हे पण लक्षात ठेवा मित्रांनो. त्यांच्या आईचं नाव आहे चिमणाबाई, म्हणून परीक्षेला हे पण विचारलं जातं, चिमणाबाई. ओके, आणि त्यांच्या वडिलांचं काय नाव आहे हे पण लक्षात राहू द्या. तर वडील म्हटलं की त्यांचं नाव बघा गोविंदराव आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या, गोविंदराव. यावरती पण परीक्षेला प्रश्न पडतो. आता हा बेसिक मुद्दा आहे, म्हणून हे तरी आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्यानंतर परत पुढे आपण जर त्यांचं पूर्ण नाव जर विचारात घेतलं तर ते असं होईल, ज्योतिबा गोविंदराव फुले असं असणार आहे. आणि त्यांचं मूळ आडनाव विचारलं जातं मित्रांनो, मूळ आडनाव. जर मूळ आडनाव जर पाहिलं तुम्ही तर ते काय असणार आहे, तर गोरे त्यांचं मूळ आडनाव होतं, हे लक्षात राहू द्या, गोरे. आणि ते फुलांचा व्यापार करत होते, व्यवसाय करत होते पेशवाईमध्ये, म्हणून त्यांचं गोरे हे नाव न ठेवता त्यांचं काय पडलेलं आहे नाव, फुले पडलेलं आहे. म्हणून हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात राहू द्या. आता हा डेटा गरजेचा आहे, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आपण लगेच पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा तुम्हाला मी विचारतो. आता नंतर काय प्रश्न पडणार बघा. महात्मा फुलेंवरती जर मित्रांनो प्रश्न आला तर महात्मा फुलेंवरती प्रश्न पडतो बघा ग्रंथांवरती. त्यांची ग्रंथसंपदा आपल्याला पाठ पाहिजे, ग्रंथसंपदा. आता व्यवस्थित तुम्हाला समजावून देतो. ग्रंथसंपदा कशी लक्षात ठेवायची ती बघा. जर तुम्हाला ग्रंथ लक्षात ठेवायचे असतील तर आपण असं लक्षात ठेवू, त्याची एक ट्रिक लक्षात राहू द्या. शीशे को देखकर ससा गेट गेट बी गेट बी के तरफ गया. बघा आता व्यवस्थित लक्षात राहू द्या. यामधून तुम्हाला काय क्लिअर होईल माहिती आहे का, की त्यांचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ आपल्याला बघायला मिळतील. आता व्यवस्थित समजून घ्या त्यांचे ग्रंथ कोणते आहेत. पहिल्या शी वरून काय लक्षात ठेवायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी पोवाडे लिहिलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे काय लिहिलेले आहेत, पोवाडे लिहिलेले आहेत. म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा आहे आपला. ठीक आहे, हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा व्यवस्थित. ठीक आहे, आता आपण नंतरचा पुढचा जो काय पार्ट आहे तो पार्ट आपण बघूयात काय आहे तर. ओके, बघा आता या शेवरून काय लक्षात ठेवा, शेतकऱ्याचा आसूड नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ आहे, म्हणून हा पण लक्षात राहू द्या. ओके, आता यावरून इथे इथपर्यंत तुम्हाला कुठलाही डेटा बघायला मिळणार नाही. ओके, याला स्किप करून टाका. आणि नंतर जर आपण पुढे पाहिलं तर या स वरून तुम्हाला कोणता ग्रंथ आठवायचा आहे, तर सत्सार नावाचा त्यांचा ग्रंथ आहे मित्रांनो. सत्सार नावाचा ग्रंथ आहे. आणि त्यानंतर बघा सा वरून काय लक्षात ठेवायचं, सार्वजनिक सार्वजनिक
सत्यधर्म हा ग्रंथ आहे. हे सगळं परीक्षेला आत्ता विचारलं जाईल तुम्हाला, लक्षात आलं? कारण महात्मा फुलेंचे ग्रंथ यावरती 100% कुठे ना कुठेतरी प्रश्न असतोच, म्हणून हे लक्षात राहू द्या. आता या जी वरून काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का? जी वरून तुम्हाला गुलामगिरी हा ग्रंथ आहे, बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारला जातो. गुलामगिरी हा ग्रंथ आहे. आणि ए वरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अस्पृश्यांची कैफियत ग्रंथ आहे मित्रांनो. कैफियत असा तो ग्रंथ आहे. आणि या टी वरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तृतीय रत्न, आणि हे तृतीय रत्न त्यांचं नाटक आहे, म्हणून हे पण पाठ राहू द्या. नाटक पण स्पेशली तुम्हाला विचारलं जाईल. आणि त्यानंतर ई वरून काय लक्षात ठेवायचं? इशारा नावाचा ग्रंथ आहे, इशारा. आणि या बी वरून अतिशय महत्त्वाचा ग्रंथ ब्राह्मणाचे कसब. काय? ब्राह्मणाचे कसब असा ग्रंथ आहे. आणि जेव्हा तुम्ही ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ लिहाल तेव्हा तिथून पुढे कुठलेही हे नाही आहेत, म्हणजे ग्रंथ तुम्हाला बघायला मिळणार नाही आहेत. म्हणून एवढे ग्रंथ तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे ग्रंथ 9 आहेत आणि हे 9चे 9 ग्रंथ आपल्याला परीक्षेला विचारले जातात. याच ट्रिकने लक्षात ठेवायचे. ही ट्रिक खूप महत्त्वाची तुम्हाला ठरेल, नाहीतर तुमच्या मनाने तुम्ही कोणतीही ट्रिक या ठिकाणी बनवू शकता. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा. वर्गीस कुरियन आहेत आणि वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. मित्रांनो लक्षात राहू द्या, जर आपण इथे पाहिलं तर वर्गीस कुरियन यांचा जर विचार केला तुम्ही तर 1960ला काय झालं होतं भारतामध्ये, तर दुधाची खूप कमतरता भासत होती आणि म्हणून आपण राष्ट्रीय पातळीवर इतर देशांकडून दूध मागवत होतो. आणि मग दुधामध्ये जर आपण उत्पादन केलं तर निश्चितच आपल्याला जी दुधाची आपण जी आयात करत आहोत ती आयात कमी होईल असं डॉक्टर वर्गीस कुरियन यांना वाटलं. आणि मी कशाबद्दल बोलतोय हे निश्चितच बऱ्याच जणांना कळालं असेल की आपण धवल क्रांतीबद्दल बोलत आहोत. ही जी धवल क्रांती आहे ही धवल क्रांती दुधाच्या संदर्भामध्ये आहे मित्रांनो. कारण धवल म्हटलं की पांढरा हा रंग होतो आणि ही पांढरी क्रांती म्हणजे ही दुधाची क्रांती आहे. आलं लक्षात? श्वेत क्रांती आहे. आणि या पांढऱ्या क्रांतीचे जे काय जनक आहेत ते आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन. कोण आहेत? डॉक्टर वर्गीस कुरियन. आणि वर्गीस कुरियन यांनी 60च्या नंतर कामाला सुरुवात केली होती आणि त्यांचं जे काम आहे ते निश्चितच खूप महत्त्वाचं असलेलं आपल्याला इथे बघायला मिळत आहे. वर्गीस कुरियन. ओके. आता त्यानंतर पुढचा जो काय मुद्दा आहे तो एकदा आपण चेक करून घेऊयात. नंतर बघा लक्षात ठेवा, जर आपण हरित क्रांतीचा विचार केला तर हरित क्रांती ही जी आहे मित्रांनो याचं उत्तर हे असणार आहे. आणि हरित क्रांतीचा जर विचार केला तर इथे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हरित क्रांती हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो आपल्याला. हे ऑप्शन खूप महत्त्वाचे असतात बघा. ओके. हरित क्रांती या क्रांतीचे जनक कोण आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. जर आपण जागतिक हरित क्रांतीचा विचार केला, ओके, जागतिक हरित क्रांतीचा जर आपण विचार केला तर त्याचे जनक कोण होणार ते बघा. याचा जर विचार केला तर नॉर्मन बोरलॉग हे होतील. आणि जर आपण भारताच्या हरित क्रांतीचा विचार केला, भारतीय हरित क्रांतीचे जनक जर तुम्ही पाहिले तर भारतीय हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन होणार. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे असणार आहेत. आणि जर आपण
महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचा विचार केला तर वसंतराव नाईक असणार आहेत, लक्षात राहू द्या. आणि वसंतराव नाईक यांच्या नावाने परभणीला कृषी विद्यापीठ आहे आणि ज्या विद्यापीठाला आपण वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ असं म्हणतो, जे परभणी या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देखील होते. हा सर्व मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आता या डेटाचा तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घ्या, आपण लगेच पुढे बोलूयात. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यानंतरचा विचार केला तर कोणती माहिती आपल्याला द्यावी लागेल. बघा, आपण आत्ताच कुठल्या घटकांविषयी बोललेलो आहोत तर हरित क्रांती या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर धवल क्रांती, या दोन्ही क्रांती कशाच्या संदर्भामध्ये आहेत त्याच्याविषयी बोललेलो आहोत. हरित क्रांती म्हटलं तर अन्नधान्यामध्ये भरगच्च वाढ आणि धवल क्रांती म्हटलं तर दुग्धजन्य उत्पादनामध्ये भरगच्च वाढ असा या ठिकाणी मुद्दा होतो. आणि जर आपण आर्थिक धोरणाच्या संदर्भामध्ये विचार केला तर लक्षात घ्या, ज्याला आपण काय म्हणूयात, नॅशनल न्यू इकॉनॉमिक पॉलिसी असं आपण म्हणूयात किंवा न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, शॉर्टकटमध्ये जाऊयात, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी लक्षात राहू द्या, ज्याला मराठीत आपल्याला म्हणायचं आहे नवे आर्थिक धोरण. आणि हे जे नवे आर्थिक धोरण आहे, हे आर्थिक धोरण मित्रांनो 1991 म्हणजे 1991ला निर्माण करण्यात आलेलं होतं. आणि 1991चं जे काय आर्थिक धोरण आहे, या धोरणाने काय झालं माहिती आहे का, तर भारतामध्ये 3 घटकावरती मोठ्या प्रमाणावरती प्रकाश टाकण्यात आला. आणि ते कोणते होते तर LPG धोरण या ठिकाणी लागू झालं. LPG धोरण आलं लक्षात. LPG धोरण हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. आणि LPG हे जे धोरण आहे हे नरसिंगराव यांच्या सरकारामध्ये लागू करण्यात आलेलं होतं. ओके, नरसिंगराव यांच्या सरकारामध्ये हे पंतप्रधान होते. तेव्हा कोण होते, हे पंतप्रधान PM होते. आणि अर्थमंत्री जे होते ते मनमोहन सिंग होते, मोहन सिंग. आणि यांनीच ते म्हणजे तयार केलेलं होतं. हे एक महत्त्वाचं या ठिकाणी ठरेल. ओके, हे अर्थमंत्री होते, लक्षात राहू द्या. त्यावेळेस कोण होते, अर्थमंत्री होते. आणि आर्थिक घटकांचा महत्त्वाचा जो काय निर्णय आहे तो यांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला. आणि मग कुठल्या प्रामुख्याने LPG धोरण म्हणजे काय ते एकदा आपण समजून घेऊयात. L म्हणजे काय तर लिबरलायझेशन असा त्याचा अर्थ होतो. L म्हणजे काय तर लिबरलायझेशन, लक्षात राहू द्या, लिबरलायझेशन. आणि P म्हणजे प्रायव्हेटलायझेशन. आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन. आता मित्रांनो, याला जर आपण मराठीत समजून घेतलं तर याचा अर्थ काय होणार आहे ते एकदा चेक करा. बघा, लिबरलायझेशन म्हणजे काय तर ज्याला आपण उदारीकरण म्हणतो. काय म्हणतो, उदारीकरण असं आपण म्हणतो. आणि हे उदारीकरण खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे व्यापाऱ्यांमध्ये आपण जो काय व्यापार आहे, व्यवसाय आहे, लोकांसाठी उदार मनाने खुला करायचा होता किंवा व्यापाऱ्यामध्ये संधी द्यायची होती लोकांना. जे नियम आहेत कठोर शासनाच्या अधीन येणार आहे ते थोडेसे शिथिल करायचे होते. प्रायव्हेटलायझेशन म्हणजे खाजगीकरण करायचं होतं मित्रांनो. खाजगीकरण, लोक पुढे आले पाहिजे खाजगीकरणासाठी, त्यासाठी विशेष काही सवलती काही घटकामध्ये शिथिलता आणण्यात आली. आणि त्यानंतर ग्लोबलायझेशन म्हणजे काय तर ग्लोबलायझेशन म्हणजे ज्याला जागतिकीकरण असं म्हणायचं आहे. जागतिकीकरण असं आपण त्याला म्हणतो. म्हणून हे पण थोडंसं समजून घ्या. या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ओके, ज्याला इन शॉर्ट तुम्ही LPG धोरण जसं म्हणता तसंच त्याला
उ ख जा असं तुम्ही म्हणू शकता. उ खाजा असं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आणि हे जे धोरण आहे हे धोरण नेमकं कधी आलं हे तुम्हाला माहिती पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही गोष्टी बघायची आवश्यकता पडणार नाही. हा महत्त्वाचा इथे पार्ट होतो. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूयात. बघा, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पण हा जो पेपर आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या, हा 23चा पेपर आहे, हे कायम लक्षात राहू द्या. आणि 23 पासून महाराष्ट्राचे जे काही गृहमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस हे आहेत, हे लक्षात राहू द्या. आणि देवेंद्र फडणवीस हे जे आहेत या संदर्भामध्ये आता हे तुम्हाला कायम कन्फर्म असलं पाहिजे की जर आता विचार केला तुम्ही तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, सर्वांना माहिती आहे, सांगायची आवश्यकता पडणार नाही. आणि जर उपमुख्यमंत्र्यांचा जर विचार केला तुम्ही तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आहेत. कारण आपल्या भारतीय संविधानामध्ये एक प्रोव्हिजन आहे की ज्याच्या माध्यमातून एकाच राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आपण करू शकतो. म्हणून हा घटक आपल्याला विचारात घ्यायचा आहे. म्हणून हा पण महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा बनणार आहे. ओके, तर या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि इथे काही गोष्टी लक्षात राहू द्या. जर आपण एकनाथ शिंदेंचा विचार केला तर त्यांच्याकडे नगर विकास जे काय पद आहे किंवा मंत्री आहेत, नगर विकास मंत्री हे पद त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. गृहमंत्र्यांचा विचार केला देवेंद्र फडणवीस आहेत. ओके, आणि त्याचबरोबर पर्यटन मंत्र्यांचा विचार केला तर शंभूराजे देसाई हे आहेत. आणि महसूल मंत्र्याचा विचार केला तर सुधीर मुनगंटीवार यांचा आपण विचार करू शकतो. आणि जर अर्थमंत्र्याचा विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे काय अजित पवार आहेत यांच्याकडे ते जे काय मंत्रिपद आहे हे मंत्रिपद गेलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचा विचार करू. आणि इथे हे पण लक्षात ठेवा की महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोण आहेत तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आहे. म्हणून तेही लक्षात राहू द्या. आणि आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा काय असणार आहे तर जागतिक पर्यावरण दिन हा जो दिवस आहे हा जगामध्ये पर्यावरणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाची जी काय पावले आहेत ही उचललेली आहेत. आणि जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून साजरा केला जातो मित्रांनो. म्हणून हाही महत्त्वाचा मुद्दा या प्रश्नाच्या निगडीत असणार आहे. लक्षात ठेवा, गरजेचं आहे. आपण लगेच पुढे जाऊ म्हणजे विषयांतर होणार नाही. आता पुढे बघा. ठीक आहे, आता इथे हा एक मुद्दा लक्षात राहू द्या. आता एक करंटचा एक विषय आलेला आहे म्हणून याला करंटचा विषय एक लक्षात राहू द्या. संयुक्त राष्ट्रांचा जर तुम्ही विचार केला, संयुक्त राष्ट्र हवामान परिषद, वार्षिक हवामान परिषद म्हटलंय त्यांनी, वार्षिक हवामान परिषद ही जी परिषद आहे ही परिषद नुकतीच पार पडली आहे. ओके, 2च दिवस झालं. आणि ती कुठे भरवण्यात आली होती तर ती ब्राझीलमध्ये भरवण्यात आलेली. कुठे भरवण्यात आलेली? ब्राझील या देशामध्ये. आणि ब्राझीलमध्ये नेमकं कुठे तर बेलम या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. बेलम हे तिथलं शहर आहे आणि त्या शहरामध्ये ही परिषद भरवण्यात आलेली होती. आता हा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाईल कारण या रिलेटेड आहे. जसं या अगोदर त्यांनी काय विचारलेलं आहे की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये विचारलंय, पर्यावरण दिन विचारलाय, मग ते बरोबर पर्यावरणाच्या रिलेटेडच एखादा प्रश्न तुम्हाला विचारतील. आणि हा एक थोडासा वादग्रस्त मुद्दा कसा ठरला माहिती आहे का? कारण या परिषदेला अमेरिका हा देश हजर राहिला नाही. आणि अमेरिका हजर राहिला नाही त्यामुळे संयुक्त राष्ट्राचे जे काय महासंचालक आहेत ज्याला अँटोनियो गुटेरेस असं आपण म्हणतो, आणि हे जे अँटोनियो गुटेरेस आहेत यांनी तीव्र शब्दामध्ये टीका केली डोनाल्ड ट्रम्प यांची, जे अमेरिकेचे कोण आहेत? राष्ट्राध्यक्ष आहेत. म्हणून हा मुद्दा आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे म्हणून तेही लक्षात राहू द्या. आता मी हे ॲनालिसिस देत असताना तुम्हाला करंटचे जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे मी सांगणार आहे योग्य त्या ठिकाणी, म्हणून तेही लक्षात राहू द्या. आता मित्रांनो जर आपण पुढे गेलं तर त्यानंतरचा जो काय मुद्दा आहे तो काय ठरणार आहे ते बघा. इथे जर आपण पाहिलं भारताचे इथे करेक्शन आहे, प्रिंट मिस्टेक आहे. भारताचे सध्याचे सर्वोच्च
न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जर तुम्ही पाहिले, आता इथे कायम डोक्यामध्ये पाहिजे आहे की तुम्हाला जर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न किंवा हा जो पेपर आहे, हा पेपर 2023चा आहे, या अँगलने आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे. ओके, जर तुम्ही विचार केला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, जर असं जर तुम्ही पाहिलं 2023 मध्ये, तर 2023 मध्ये विद्यार्थी मित्रांनो इथे जर तुम्ही विचार केला तर इथे श्री DY चंद्रचूड हे होते. आणि आता यांच्याविषयी आपण थोडंसं बघूयात. लक्ष द्या. आता जर आपण सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाविषयी जर आपण पाहिलं तर हे जे पद आहे, हे पद संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये हे तुम्हाला विचारलं जाईल, तर 124 मध्ये. हे एकदा थोडंसं कन्फर्म करून घ्या, कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार आहे की सर्वोच्च न्यायालयाचे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली, तर 124 क्रमांकाचं कलम आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या. जर इथे आता पाहिलं आपण तर सध्या जर तुम्ही विचार केला मित्रांनो, सध्या कितवे, तर 52वे जे काही सरन्यायाधीश आहेत, कितवे, 52वे सरन्यायाधीश जर तुम्ही पाहिले तर ते कोण आहेत, तर ते भूषण गवई आहेत. हे लक्षात राहू द्या. तुम्हाला कोणते सरन्यायाधीश बघणं महत्त्वाचं आहे, 52वे, 51वे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला 50वे देखील लक्षात ठेवायचे आहेत. ओके, आणि आत्ता जर विचार केला तुम्ही तर तुम्हाला 53वे आता नियुक्त होणार आहेत, म्हणून तुम्हाला आत्ता परीक्षेला तुम्हाला यावरती प्रश्न पडणार आहे. लक्षात राहू द्या. काय प्रश्न पडेल ते एकदा क्लिअर करा. बघा आता इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर 53वे सरन्यायाधीश आता विचारतील तुम्हाला. आता नियुक्त नाही झालेले, पण ते 24 नोव्हेंबरला नियुक्त होणार आहेत. किती नोव्हेंबरला नियुक्त होणार आहेत ते? 24 नोव्हेंबरला शपथ घेणार आहेत. आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही की या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देतं ते कमेंट करून सांगा मला. आता बघा 53वे जर तुम्ही सरन्यायाधीश पाहिले तर ते आहेत शशिकांत शर्मा. सॉरी, ते सूर्यकांत आहे बरं का, लक्षात राहू द्या. थोडंसं कन्फर्म करा. सूर्यकांत शर्मा असणार आहेत. सूर्यकांत शर्मा यांचं नाव आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागेल. आणि जर आपण लक्षात घ्या, आता जर आपण 52वे जर सरन्यायाधीश जर पाहिले तर ते आहेत भूषण गवई आहेत. आणि 51वे सरन्यायाधीश जर आपण पाहिले तर ते म्हणजे भूषण गवई साहेबांच्या अगोदर कोण होतं, तर त्यांच्या अगोदर संजय खन्ना हे होते. बघा, संजय खन्ना हे होते. म्हणून हा पण मुद्दा तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आता त्यानंतर त्यांच्या अगोदर कोण होते, तर DY चंद्रचूड हे होते. म्हणून यांना पण तुम्ही लक्षात ठेवा. ओके, हा सगळा जो काय डेटा आहे हा महत्त्वाचा ठरतो या ठिकाणी. ओके, आता तुम्ही सर्वांनी व्यवस्थित याला बघा, याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच पुढे जाऊयात आपण. बघा त्यानंतरचा पुढचा मुद्दा काय आहे ते बघा. नंतरचा प्रश्न जर आपण पाहिला इथे मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत असा प्रश्न विचारला आहे त्यांनी. आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचा जर विचार केला तर यांचं अगोदर काम समजून घ्या. जर आपल्याला इतर देशाबरोबर जर संबंध प्रस्थापित करायचे असतील, आपल्या देशाची सुरक्षा चांगली ठेवायची असेल, तर हे त्या संदर्भामध्ये सल्ला देतील. आणि अशा व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली, आणि ज्यांचं नाव काय आहे मित्रांनो, तर त्यांचं नाव बऱ्याच जणांना माहिती असेल, श्री अजित डोवाल हे आहेत. आणि हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. आणि हे IPS UPSC परीक्षा पास झालेले होते. 1998चे बॅचचे आहेत ते IPS अधिकारी. म्हणून हाही मुद्दा तुम्ही लक्षात राहू द्या. ओके, आता त्यानंतर पुढे जाऊयात आपण. ओके, बघा आता जर आपण नंतरचा विचार केला मित्रांनो, कर्मवीर भाऊराव पाटील हा
प्रश्न जो आहे तो समाज सुधारकांच्या बाबतीमध्ये आहे आणि आपण समाज सुधारकांच्या संदर्भामध्ये हा दुसरा प्रश्न पाहत आहोत. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की परीक्षेमध्ये समाज सुधारक या घटकाला किती वेटेज आहे ते कळेल. मी तुम्हाला शेवटी सांगेल. ओके, चला आता लक्षात घ्या. जर तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार केला तर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली असा प्रश्न विचारला गेला आहे तुम्हाला. तर निश्चित बऱ्याच जणांना माहिती असेल की रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती मित्रांनो. आणि ही जी रयत शिक्षण संस्था आहे, लक्षात राहू द्या, रयत शिक्षण संस्था कधी अस्तित्वात आली होती? जर तुम्ही या संस्थेची स्थापना पाहिली 1919 ला झाली होती, म्हणून हे लक्षात राहू द्या. आणि जर या संस्थेचं जर तुम्ही चिन्ह पाहिलं तर वटवृक्ष आहे. ते काय आहे? वटवृक्ष, जे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. आणि त्यानंतर हे पण विचारलं जाईल या संस्थेची जी काय स्थापना झाली होती ते स्थापना स्थळ विचारलं जाईल तुम्हाला, किंवा स्थापना ठिकाण. तर ते काले आहे. कुठे आहे ते? सातारा या ठिकाणी आहे, म्हणून ते लक्षात राहू द्या, सातारा. ओके, कळालं सर्वांना? आणि त्यानंतर परत पुढे जर आपण घोषवाक्य पाहिलं संस्थेचं, घोषवाक्य, तर बहुजन हिताय, बहुजन सुखाय, अशा पद्धतीचं हे घोषवाक्य आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला विचारतात, म्हणून मी ते ॲनालिसिस देत आहे. म्हणून हे लेक्चर तुम्ही स्किप करू नका. ज्या ज्या घटकावर आत्तापर्यंत प्रश्न आलेले आहेत तेवढेच पॉईंट मी इथे लिहून देत आहे, म्हणून लक्षात राहू द्या. आणि बघा, यांचं जे ध्येय होतं ते ध्येय काय होतं माहिती आहे का? स्वावलंबी शिक्षण. स्वावलंबी शिक्षण. आणि ती योजना कोणती राबवायची हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हाही परीक्षेला प्रश्न विचारतात. आणि कोणता आहे? कमवा आणि शिका, अशा प्रकारची त्यांच्याकडे योजना आहे. म्हणजे विद्यार्थ्याने शिक्षण घेत असतानाच कमवलं पाहिजे आणि स्वतःच्या कमाईतून स्वतःचं शिक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जे काय कॉलेज आहेत आणि त्यांचं स्वतःचं एक खाजगी विद्यापीठ देखील आहे आणि तिथे तुम्हाला या योजना बघायला मिळतात. आणि या योजनेच्या माध्यमातून गरीबातला गरीब विद्यार्थी देखील स्वावलंबी पद्धतीने शिक्षण घेऊ शकतो. हा प्रचंड महत्त्वाचा जो काय विचार आहे, हा विचार कर्मवीर भाऊराव पाटलांनी मांडला होता. आणि हे आजच्या परिस्थितीमध्ये या गोष्टी होऊ शकत नाही आहेत. तर हे 1919 पासून त्या माणसाने करून ठेवलं होतं. हे निश्चितच महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपण पुढे जाऊयात. हा एक डेटा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आपण त्यानंतर पुढचा विचार करूया. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न काय आहे? आता बघा, आपण एक इतिहासाचा प्रश्न बघत आहोत. ईस्ट इंडिया कंपनी ही जी आहे या कंपनीच्या संदर्भामधला प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला या दोघांमध्ये बघा, या दोन्ही पार्टीमध्ये काय झालं होतं? तर युद्ध झालं होतं. आणि ते जे युद्ध आहे ते पहिलं युद्ध म्हणायला आहे. पण इथं तुम्हाला हा एक फसवा प्रश्न आहे बघा, की ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झालं असं ते म्हणत आहेत. तर पहिलं म्हणजे दुसरं युद्ध झालं नव्हतं, हे कन्फर्म आहे. लक्षात आलं? त्यांना सरळ सरळ म्हणायचं आहे की प्लासीचं युद्ध कधी झालं. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला प्लासीचं युद्ध जर विचारलं तर जून महिना कधीच विसरू नका. जून. आणि सगळीकडे जून आहे.
बरोबर आहे की नाही. आणि मग लक्षात ठेवायचं ते 68ला झालं नव्हतं. ओके. आणि ते 58ला देखील झालं नाही, 55ला देखील झालं नाही, तर ते 1757ला झालेलं आहे. आणि ही 23 तारीख कधी विसरू नका. 23 जून 1757ला झालेलं ते काय आहे तर युद्ध आहे. लक्षात राहू द्या. आणि आता लक्षात ठेवा, जर मला प्लासीच्या लढाईबद्दल जर विचारलं तर मला काय काय लक्षात ठेवावं लागेल बघा. प्लासीची लढाई आपण म्हणू. आत्ता जर त्यांनी प्रश्न विचारला इथून पुढे, प्लासीची लढाई ही कधी झाली होती, तर ही जी लढाई आहे आता काय लक्षात ठेवायचं बघा. इथून पुढे ही लढाई, या लढाईचं जी काय तारीख आहे ती लक्षात ठेवायची. 23 जून 1757ला झाली. आणि हे जे युद्ध आहे हे युद्ध प्रामुख्याने पश्चिम बंगाल या परिसरामध्ये किंवा तिथे झालेलं बघायला मिळतं. आणि या ठिकाणी जो सिराज उद्दौला आहे, हा सिराज उद्दौला या युद्धामध्ये मारला जातो. आणि इथं जे आहे रॉबर्ट क्लाइव्ह हा इकडे नेतृत्व करतोय. रॉबर्ट क्लाइव्ह इंग्रजांकडून नेतृत्व करणारा व्यक्ती आहे. आणि जर तुम्ही भारताचा विचार केला तर भारताकडून सिराज उद्दौला हा लढतोय, परंतु याचा सेनापती असतो मीर जाफर म्हणून. काय सेनापती आहे, सेनापतीचं नाव बघा, सेनापती मीर जाफर. आता लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो मीर जाफर आहे, या मीर जाफरला नवाब पदाचं आमिष ब्रिटिश लोक देतात, नवाब. आणि कोण देतं तर रॉबर्ट क्लाइव्ह हा देतो बघा. रॉबर्ट क्लाइव्हच काय म्हणतो, मीर जाफरला युद्धाच्या 1 दिवस अगोदर बोलावतो आणि म्हणतो की तुला मी नवाब करणार आहे आणि बंगालचा तू नवाब असशील, म्हणजे कुठपर्यंत तू सेनापती म्हणून काम करणार आहेस. आणि ज्या वेळेस आमच्याकडे साम्राज्य येईल त्यावेळेस हे साम्राज्य आम्ही जशास तसं तुझ्याकडे देणार आहोत आणि तू आम्हाला मदत कर या लढाईमध्ये, प्लासीच्या युद्धामध्ये. आणि हा जो मीर जाफर आहे, हा मीर जाफर त्याच्या सैन्यांना ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढू देत नाही आहे. मग अशा पद्धतीने इथे काय होतं तर प्रामुख्याने ब्रिटिश सत्तेचा विजय होतो. आणि या प्लासीच्या लढाईने काय झालं माहिती आहे का, तर प्लासीच्या लढाईने ब्रिटिश सत्तेची, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, ब्रिटिश सत्तेची पायाभरणी झाली. पायाभरणी तुम्हाला विचारलं जाईल की ब्रिटिश सत्तेची पायाभरणी खालीलपैकी कोणत्या युद्धाने झाली. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते प्लासीची लढाई असं द्यायचं आहे तुम्हाला. आता जर या पलीकडे आपण गेलो तर नंतर परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल ते बघा. तर परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल बक्सारचं युद्ध विचारलं जाईल. बक्सारचे युद्ध हा एक मुद्दा विचारला जाईल. आणि बक्सारचे युद्ध कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या. बक्सारचं जर युद्ध तुम्हाला परीक्षेत विचारलं गेलं तर ते कसं लक्षात ठेवायचं, त्याचा कालावधी आहे. काही ठिकाणी 22 तारीख दिलेली असेल तर काही ठिकाणी 23 तारीख दिलेली असेल. ऑक्टोबर हा महिना आहे, हा लक्षात राहू द्या. ऑक्टोबर 1764 ही तारीख आहे. आणि या तारखेला कोणतं युद्ध झालं होतं, बक्सारचं युद्ध झालं होतं मित्रांनो. आणि काय झालं होतं माहिती आहे का की बक्सारच्या युद्धामध्ये एकीकडे आता रॉबर्ट क्लाइव्ह हा जो आहे तो रॉबर्ट क्लाइव्ह 1759ला UK मध्ये गेला होता किंवा ब्रिटनमध्ये गेला होता. तो सुट्ट्यांवरती होता बघा, तिकडे गेला होता. आणि तो तिकडे गेल्यामुळे काय झालं की मीर जाफर हा जो आहे, हा मीर जाफर थोड्या खोड्या करायला लागला. आणि मग काय होतं बघा, तर मीर जाफर हा जो आहे हा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जातोय. आणि म्हणून याचा जो जावई असतो, या जावयाचं नाव आहे बघा, काय नाव आहे जावयाचं तर मीर कासिम नाव आहे. या मीर कासिमलाच पद दिलं जातं, नवाब पद. आणि ज्या वेळेस याला नवाब पद मिळतं त्यावेळेस हा देखील
ब्रिटिशांच्या हळूहळू विरोधात जातो आणि हा तीन लोकांना एकत्र करतो. आणि तीन कोणत्या लोकांना एकत्र करतोय तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय होतं माहिती आहे का, तर त्याच्यामध्ये तिघांचा जर विचार केला तुम्ही तर शुजा-उद-दौला आहे. कोण आहे? शुजा-उद-दौला, शाह आलम दुसरा द्वितीय, आणि त्यानंतर इथं जर विचार केला तर हा मीर कासिम. हे तिघ जण एकत्र येतात आणि हे तिघ जण एकत्र येऊन काय करतात तर यांच्या विरोधामध्ये म्हणजे युद्ध करायला सुरुवात करतात. आणि तरी देखील या तिघांचा देखील या ठिकाणी अतिशय विघातक असा हार होते त्यांची. आणि प्रामुख्याने ब्रिटिशांची कायम सत्ता बक्सरच्या युद्धाने भारतावरती प्रस्थापित होते असा एकंदरीत मुद्दा आपल्याला बघायला मिळतो. आणि थोडंसं आपण पुढे जाऊयात. नंतरचा काय मुद्दा आहे तो बघा. सायन्सचा हा क्वेश्चन आहे मित्रांनो, सायन्स विषयाचा. आणि काय म्हटलंय बघा, तर रक्तदाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणतं उपक्रम वापरलं जातं. तर आपल्याला इथे एक लक्षात ठेवावं लागेल की जर रक्तदाब विचारलाय त्यांनी आणि हे अशा प्रकारचे उपक्रम विचारतात तर हे सगळे उपक्रम आपल्याला पाठ पाहिजे आहेत, कारण त्याच्यापैकी कोणतंही उपक्रम आपल्याला विचारलं जाईल. आणि हे जे कोणतं साधन आहे ते एकदा बघा, व्यवस्थित क्लिअर करा. याच्या संदर्भामध्ये आपण बघूयात. तर त्याचा करेक्ट जे काय आन्सर असणार आहे ते काय असणार आहे, स्पिग्मो मॅनोमीटर अशा पद्धतीचं हे उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर ॲनोमीटरचा विचार केला तुम्ही, हे जे ॲनोमीटर आहे या ॲनोमीटरच्या माध्यमातून हवेचा जो काय वेग आहे, वाऱ्यामधली जी काय हवा आहे किंवा हवा जी आहे या हवेचा जो वेग आहे हा मोजला जातो. हेही महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे. आणि स्पायरोमीटरचा जर विचार केला तुम्ही तर या ठिकाणी फुफ्फुसातून येणारी बाहेर जी हवा आहे त्या हवेचं प्रमाण मोजलं जाणार आहे. आणि त्यानंतर थर्मामीटर जे असतं त्याच्या माध्यमातून तापमान मोजलं जातं मित्रांनो, म्हणून तोही महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. आणि हे जे प्रेशर मीटर आहे, हे प्रेशर मीटर जे आहे याच्या माध्यमातून जो काय थोडक्यात दाब आहे ते मोजण्यासाठी वापरलं जातं वेगवेगळे. मग प्रेशर मीटरचा जर विचार केला तर हा एक कॉमन वर्ड आहे, म्हणून हा काय परीक्षेला विचारला जात नाही आपल्याला. याचे वेगवेगळे प्रकार असतात. मग ॲनिमोमीटर आहे, इतर बरेच आहेत, मग त्यापैकी एक आहे इथे दिलेलं. ठीक आहे, आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न समजून घेऊयात. बघा, नर्मदा ही एक नदी आहे. हा जिओग्राफीचा प्रश्न आहे, हाही व्यवस्थित लक्षात राहू द्या. नर्मदा आणि तापी नदीचा जर आपण विचार केला तर या नद्या टिंब स्वरूपाच्या आहेत अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत मित्रांनो. कोणत्या वाहिनी नद्या आहेत? पश्चिम वाहिनी. व्यवस्थित एकदा क्लिअर करा. जर पश्चिम वाहिनी नद्या आहेत तर त्या कशा पद्धतीने कुठून येतात बघा. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राचा हा जो नकाशा आहे या नकाशाचा जर एकंदरीत आपण भाग पाहिला तर आपल्याला काय लक्षात घेता येईल ते बघा. या नकाशामध्ये इथे अमरकंटक आहे. काय आहे बघा, अमरकंटक आहे. आणि या अमरकंटक मधून ही नर्मदा नदी येते आणि या पद्धतीने इकडे जाते. ही खंबातच्या आखाताला जाऊन डायरेक्ट मिळते. कोणत्या आखाताला? खंबातचे आखात, या आखाताला जाऊन मिळते. ओके. आणि इथून त्यानंतर इकडे मुलताई टेकड्यांमधून एक नदी येते ज्या नदीला तुम्ही तापी नदी असं म्हणता. आणि ही जी तापी नदी आहे ही देखील खंबातच्या आखाताला जाऊन मिळते मित्रांनो. आणि या तापी नदीलाच इथून अमरावतीमधूनच एक नदी येऊन मिळते ज्या नदीला तुम्ही पूर्णा नदी म्हणता. कोणती नदी म्हणता? पूर्णा नदी. ओके, लक्षात घ्या. आणि पूर्णा नदी आणि तापी नदी यांचा जो संगम आहे त्या संगमाला आपण कोणता शब्द वापरतो तर त्याला श्री क्षेत्र चांगदेव असा तो संगम आहे मित्रांनो. हे लक्षात राहू द्या. ही आहे तापी नदी. कोणती नदी आहे? तापी नदी. आणि ही आहे नर्मदा नदी. ओके, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो इथे. ओके, लक्षात घ्या. या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कुठे कोणता प्रश्न विचारला जातोय हे आपल्याला कळालं पाहिजे. ओके, आपण त्यानंतर पुढचा विचार करूयात. बघा, नंतरचा प्रश्न काय आहे? नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, या आयुक्तालयामध्ये एकूण
किती पोलीस स्टेशन्स आहेत असा हा प्रश्न विचारला जातो तुम्हाला परीक्षेमध्ये. आता मुंबई या शहरामध्ये विचारला आहे, म्हणजे हा एक स्थानिक प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे हा? स्थानिक प्रश्न आहे, म्हणजे जिल्ह्याचा प्रश्न आहे. बघा जिल्ह्यामध्ये कसं विचारलं जातं, तुम्ही ज्याही जिल्ह्यात फॉर्म भरता त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय कसं विचारलं जाणार आहे, तर तिथलं आयुक्तालय विचारलं जाईल. बघा पोलीस आयुक्तालय, बरोबर आहे. त्या पोलीस आयुक्तालयाची स्थापना देखील तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर या पोलीस आयुक्तालयाची स्थापना 1994ला झाली होती आणि या आयुक्तालयामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत, तर 20 पोलीस स्टेशन आहेत. आणि हा प्रश्न कधीचा होता तो एकदा क्लिअर करा. 2023चे प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत आणि त्यावेळेस कोणतं उत्तर ठरलंय, तर 20 हे उत्तर ठरलेलं आहे. हे लक्षात राहू द्या कायम. ओके, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा हा एक प्रश्न गरजेचा आहे. ओके, आणि महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालये आहेत ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा. एकूण पोलीस आयुक्तालय किती आहेत तर. ओके, त्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघू. कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे आणि हे जे कर्नाळा पक्षी अभयारण्य हा जिओग्राफीचा प्रश्न बनतो मित्रांनो. जिओग्राफीवर बघा आतापर्यंत आपण 2 प्रश्न पाहिले. ओके, आता पुढे बघा हे जे कर्नाळा पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये ते विचारलंय तुम्हाला. आणि मग तुम्हाला कसं विचारलं जाणार आहे की एखादं अभयारण्य विचारलं जाईल आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते देखील विचारलं जाणार आहे. एखादं उद्यान विचारलं जाणार आहे आणि ह्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते रायगड असणार आहे. काय असणार आहे? रायगड असणार आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या. ओके, आणि जर तुम्ही ठाण्याचा विचार केला, ठाण्यामध्ये फ्लेमिंगो नावाचं एक तुम्हाला पक्षी अभयारण्य बघायला मिळतं बघा. ओके, आणि त्यानंतर परत पुढे इथं जर तुम्ही विचार केला की पक्षी अभयारण्याचा, तर नांदूर मधमेश्वरला देखील आहे मित्रांनो. ओके, नांदूर मधमेश्वर नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. आणि हे जे पक्षी अभयारण्य मित्रांनो हे कुठे आहे, तर हे नाशिकला आहे. कुठे आहे? हे नाशिकला आहे. आणि त्यानंतर परत पुढे जायकवाडी पक्षी अभयारण्याचा जर तुम्ही विचार केला, तर हे जे पक्षी अभयारण्य हे छत्रपती संभाजीनगरला आहे. छत्रपती संभाजीनगर. ओके, ज्याला तुम्ही जुन्या काळात औरंगाबाद असं म्हणायचात. आणि त्यानंतर परत पुढे आपण विचार करूयात. लक्षात घ्या, जायकवाडी झालं. त्यानंतर तुम्हाला मायनी देखील विचारलेलं आहे बघा. मायनी पक्षी अभयारण्य हे जे आहे, हे मायनी पक्षी अभयारण्य कुठे आहे, तर हे साताऱ्याला आहे. कुठे आहे? हे सातारा या ठिकाणी आहे. आणि फ्लेमिंगो पण लक्षात राहू द्या. फ्लेमिंगोचा जर विचार केला आपण, तर हे जे अभयारण्य हे ठाणे या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला. कुठे बघायला मिळणार आहे? ठाणे या ठिकाणी. आणि हे जे अभयारण्य असतात हे अभयारण्य महत्त्वाचे असतात, म्हणून हे सगळे व्यवस्थित लक्षात ठेवायचे कोणते कुठे आहेत म्हणून. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा जो काय पार्ट आहे तो बघूयात. बघा संत गाडगे महाराज यांच्याविषयी जर आपण पाहिलं तर त्यांचं मूळ नाव तुम्हाला विचारलेलं आहे बघा. मूळ नाव काय आहे त्यांचं ते विचारलेलं आहे. तर त्यांचं मूळ नाव बघा, इथे ऑप्शन कोणतं करेक्ट असणार आहे, तर डेंबूजी झिंगराजी जानोरकर हे त्यांचं मूळ नाव आहे. म्हणून हे देखील तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. लक्षात राहू द्या. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरेल. आणि त्यांचा जो काय जन्म दिनांक आहे तो देखील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जन्म ठिकाणाचा विचार केला तर अमरावतीला त्यांचं म्हणजे जन्म झालेला होता. अमरावती हे ठिकाण आहे, जन्म ठिकाण. ओके, अमरावती. आणि अमरावतीचं जे काय विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला देखील यांचं नाव आहे. ज्या विद्यापीठाला तुम्ही संत गाडगे महाराज विद्यापीठ म्हणता, जे अमरावतीचं आहे. लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर जन्माचा विचार केला तर 23 फेब्रुवारी ही तारीख लक्षात ठेवायची. ओके, 1876 हा त्यांचा जन्म आहे. म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आपण थोडंसं पुढे जाऊयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी बँक आहे या बँकेवरती प्रश्न आहे.
म्हणजे हा इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे मित्रांनो, अर्थशास्त्राचा हा प्रश्न आहे. आणि पाठीमागचा जो काय प्रश्न आहे संत गाडगे महाराजांचा, तो समाज सुधारकांचा प्रश्न आहे. आणि समाज सुधारकावरती 3 प्रश्न आपण पाहिले. एक महात्मा फुलेंवरती होता, त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांवरती होता, आणि त्यानंतर इथे आत्ताच आपण संत गाडगे महाराजांवरती म्हणजे समाज सुधारकांना 3 प्रश्नाचं वेटेज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालंय. आता इकॉनॉमिक्सचा हा प्रश्न आहे. काय प्रश्न म्हणालाय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली होती ते तुम्हाला चेक करायचं आहे. तर कोणत्या वर्षी झाली होती? 1935ला झाली होती. हे कायम लक्षात राहू द्या. आणि 1949 हे जे आहे हे 1949 हा जो हे जे ऑप्शन आहे, या ऑप्शनच्या दिवशी किंवा या वर्षी काय झालं होतं, या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. या बँकेसाठी एक ॲक्ट देखील करण्यात आलेला होता. रिझर्व्ह, लक्षात ठेवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट होता तो, आणि जो 1934चा होता. या 34च्या ॲक्टनुसारच ही जी बँक आहे ही बँक 1935ला म्हणजे एका वर्षानंतर स्थापन करण्यात आलेली होती. म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बनतो, तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण पुढे जाऊयात. त्यानंतर काय विचारलंय की पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद कोणत्या दर्जाचं आहे? बघा, म्हणजे थोडक्यात त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे की हे जे पोलीस आयुक्त हे जे पद आहे बाबा, जे मुंबई या शहरामधलं आहे, आणि मुंबई या शहरातलं पोलीस आयुक्त हे जे पद आहे ते कोणत्या लेवलचं असतं, ती लेवल किंवा त्याचा दर्जा तुम्हाला सांगायचा आहे. तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते अप्पर पोलीस महासंचालक हा दर्जा त्यांना असतो. हे कायम लक्षात राहू द्या. ओके, हाही एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बनतो. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, त्यानंतर परत पुढे, आणि मला तुम्ही एकदा कमेंट करून सांगा की पोलीस आयुक्त नवी मुंबई सध्या कोण आहे, किंवा नवी मुंबईचं जे काय पोलीस आयुक्त हे जे पद आहे हे पद कुणाकडे आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही. ओके, चला त्यानंतर पुढचा विचार करूयात आपण. बघा, इथे सायन्सचा हा प्रश्न आहे मित्रांनो, आणि सायन्सचा प्रश्न काय म्हटलाय तो बघा. स्कर्व्ही नावाचा हा एक रोग आहे किंवा विकार आहे, आणि हा जो विकार आहे हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे म्हणायला येते. अभाव म्हणजे काय? कमतरता. कोणतं जीवनसत्व जर कमी असेल तर हा रोग होऊ शकतो. तर त्याचं करेक्ट उत्तर क आहे. ओके, कोणतं जीवनसत्व? क. विटॅमिन सी ची जर कमतरता असेल तर प्रामुख्याने हा रोग आपल्याला होऊ शकतो, विटॅमिन सी. ओके, आणि विटॅमिन सी हे कशामधून मिळणार आहे? तर लिंबू वर्गीय जे काय पदार्थ असतात त्या पदार्थांमधून हे जे विटॅमिन सी आहे हे विटॅमिन सी मिळेल. मग त्यामध्ये कोणते लिंबू वर्गीय पदार्थांचा विचार केला तर तुम्ही लिंबू म्हणू शकता. बघा, लिंबामध्ये पण काय असतं तर विटॅमिन सी असतं. त्यानंतर परत मोसंबीमध्ये पण असतं बघा, विटॅमिन सी असतं. मोसंबी, ओके, मोसंबी. आणि त्यानंतर परत पुढे संत्री जी आहे, या संत्रीमध्ये देखील विटॅमिन सी असतं. द्राक्षामध्ये असतं मित्रांनो. द्राक्ष जे काय आहेत हे पण परीक्षेला तुम्हाला विचारलं जाणार आहे. द्राक्षामध्ये पण असतात. आवळा जो आहे यामध्ये देखील विटॅमिन सीचं प्रमाण असतं. त्यानंतर परत पुढे आपण जे हे आहेत टमाटे जे आहेत, टमाटे. ओके, टमाट्यांमध्ये पण काय असतं? विटॅमिन सी असतं. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. आता थोडंसं जे लिंबू वर्गीय हे नाही आहेत, पदार्थ नाही आहेत, पण त्याच्यामध्ये तरीही काय आहे तर विटॅमिन सी आहे. त्याच्यामध्ये आपण पालक याचा विचार करू शकतो. कशाचा विचार करू शकतो? पालक. ओके, हा एक वेगळा मुद्दा तुम्हाला बघायला मिळेल. ओके, त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय असणार आहे तर विटॅमिन सी हे प्रमाण असतं. याच्यामध्ये लोहाचं देखील प्रमाण असतं. बघा, हे पण लक्षात राहू द्या. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न काय असणार आहे तो बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय म्हटलंय तुम्हाला, समुद्राची खोली मोजण्यासाठी, काय मोजण्यासाठी? खोली मोजण्यासाठी टिंबटिंबचा वापर केला जातो. तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते काय असणार आहे तर सोनार
तंत्र असणार आहे. आता हे जे सोनार तंत्र आहे किंवा तंत्रज्ञान आहे याचा वापर केला जातो कशासाठी, तर प्रामुख्याने समुद्राची खोली किती आहे याचा विचार करण्यासाठी. आणि ते जे सोनार आहे हे सोनार समुद्राच्या किंवा जहाजाच्या खाली लावलं जातं आणि जेणेकरून काय होतं, जहाजाच्या पुढे मोठे मोठे जे काय हिम डोंगर येत आहेत ते देखील त्याने कळतात, ते सिग्नल देतं. ओके, किंवा एखादी दरी असेल, काय असा पार्ट असेल तर याच्या माध्यमातून कळतं आपल्याला. ओके, हा जो आता सोनार हा जो पार्ट आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे, सोनार. ओके, सोनार. आता ह्याला काय म्हटलं जातं माहिती आहे का, तर याला साऊंड, याला काय म्हटलं जातं इथपर्यंत, याचा जो बघा फुल फॉर्म आहे तो काय आहे, साऊंड आहे. म्हणून हे पण लक्षात राहू द्या, साऊंड, नेव्हिगेशन, नेव्हिगेशन, नेव्हिगेशन अँड रँगिंग असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. हा, तर याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की आपल्या जहाजाच्या पुढे कुठला धोका तर नाही ना, याचा आपल्याला विचार करता या ठिकाणी येईल. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा. आता हा देखील खूप महत्त्वाचा मित्रांनो प्रश्न आहे. बघा, हा समाज सुधारकावरचा प्रश्न आहे, ज्याला सोशल रिफॉर्मर असं तुम्ही म्हणता. तर ते सोशल रिफॉर्मरवरती हा प्रश्न आलेला आहे. हा चौथा प्रश्न आहे आपला. काय आहे, दर्पण हे जे वर्तमानपत्र आहे जे 1832ला मुंबई या ठिकाणी सुरू झालं होतं. ओके, लक्षात राहू द्या. आता या दर्पण विषयी काय काय लक्षात ठेवायचं बघा. दर्पण हे न्यूजपेपर आहे आणि आता तुम्हाला काय विचारलं जाईल दर्पण विषयी, बघा लक्षात राहू द्या, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता हे जे दर्पण आहे हे दर्पण कधी सुरू झालं होतं, 1832ला चालू झालं होतं. आणि कुठे चालू झालं होतं, मुंबईला चालू झालं होतं. कुठे चालू झालं होतं, मुंबईला. आता कुणी चालू केलं होतं ते बघा, तर ते चालू केलं होतं बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर हे उत्तर आहे, जांभेकर. ओके, आता तुम्हाला ऑप्शन मिळाला असेल कोणतं ऑप्शन आहे, तर काही जणांना ऑलरेडी माहिती असेल, बरोबर आहे की नाही. बाळशास्त्री जांभेकर हे करेक्ट आन्सर असणार आहे आपलं, बरोबर. आता इथे लक्षात घ्या, बाळशास्त्री जांभेकर. ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा काय मुद्दा आहे तो बघा. तर 6 जानेवारी हा जो ही जी तारीख आहे ही तारीख आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. बघा बरं किती महत्त्वाचं आहे, पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. राईट. आता थोडंसं पुढे जाऊयात. नंतर तुम्हाला काय विचारलं जाणार आहे, तर आता हे जे दर्पण आहे या दर्पणचं स्वरूप काय होतं, तर हे जे दर्पण न्यूजपेपर आहे हे एक साप्ताहिक स्वरूपाचं होतं, साप्ताहिक स्वरूपाचं होतं. ओके, लक्षात राहू द्या. म्हणून हाही मुद्दा महत्त्वाचा ठरतोय. ओके, इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की कोणते हे आहेत महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर एवढंच लक्षात ठेवा. हे जरी ठेवलं तरी पण तुम्हाला बरंच कव्हर झाल्यासारखं आहे. आता स्क्रीनशॉट काढून घेतलाच असेल, मी थोडंसं बाजूला सरकलो होतो. आता नंतरचं आपण पाठ बघू. यांचे ऑप्शन जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो, म्हणून ते लक्षात राहू द्या. आता जर तुम्ही पाहिलं ना की जर लोकमान्य टिळकांचा विचार केला तर लक्षात राहू द्या, लोकमान्य टिळकांचे कोणते हे होते, लोकमान्य टिळक यांचा जर तुम्ही विचार केला तर यांचे देखील वृत्तपत्र होते आणि यांचे 2 वर्तमानपत्र होते. जर तुम्ही एकाचा विचार केला तर त्याच्यामध्ये मराठा आहे. कोणता आहे, मराठा न्यूजपेपर आहे त्यांचं. ओके, लक्षात आलं. आणि त्यांनी तसं स्पॉन्सरशिप किंवा त्यांचं जे काय त्यांच्या माध्यमातूनच सुरू झालेलं होतं केसरी. आणि या केसरीचे जे काय संपादक होते ते गोपाल गणेश आगरकर होते बघा. ओके, गोपाल गणेश आगरकर होते. या दोघांमध्ये वाद झाले होते की अगोदर सामाजिक स्वातंत्र्य हवंय का राजकीय स्वातंत्र्य हवंय यावरून. आणि टिळक नेहमी म्हणायचे आपल्याला राजकीय स्वातंत्र्य हवंय आणि आगरकर म्हणायचे आपल्याला सामाजिक स्वातंत्र्य हवंय. आणि त्या माध्यमातून इथे फक्त राजकीयच मुद्दे लिहिले पाहिजे केसरीमधून, असा एक
पुढे टिळकांनी प्रस्ताव ठेवला आणि आगरकरांनी तो नाकारला आणि पुढे सुधारक नावाचं त्यांनी न्यूजपेपर सुरू केलं. पुढे याचे राजीनामा दिला त्यांनी संपादक पदाचा आणि सुधारक त्यांनी स्वतःचं जे काही न्यूजपेपर आहे गोपाल गणेश आगरकरांनी चालू केलं होतं. आता त्यानंतर परत पुढे नंतरचा मुद्दा काय आहे ते लक्षात घेऊ. आपण महात्मा फुलेंचे जे काय महात्मा गांधींचे जे काय न्यूजपेपर आहेत त्या न्यूजपेपर विषयी आपण बोलूयात. महात्मा गांधींचं आहे बघा इंडियन ओरिजिन नावाचं, इंडियन ओपिनियन होतं, ओपिनियन. त्यानंतर यंग इंडिया नावाचं देखील त्यांचं आहे, यंग इंडिया, जे परीक्षेला बऱ्याच वेळेस विचारलंय यंग इंडिया न्यूजपेपर कोणाचं आहे म्हणून. नव भारत हे देखील आहे, नव भारत. आणि महत्त्वाचं म्हणजे हरिजन हे देखील त्यांचं न्यूजपेपर होतं. ओके, हे सगळे न्यूजपेपर महात्मा गांधींचे होते म्हणून हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात. आता त्यानंतर परत नंतरचा मुद्दा आपण बघूयात. बघा आता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतं न्यूजपेपर आहे ते एकदा चेक करा. बघा त्यांचं मूक नायक नावाचं एक न्यूजपेपर होतं बघा, मूक नायक असं एक होतं, मूक नायक. प्रबुद्ध भारत हे देखील होतं. बहिष्कृत भारत हे देखील होतं आणि जनता देखील होतं बघा, जनता. ओके, एवढे जरी लक्षात ठेवले तरी सफिशियंट असेल. आपण जाऊयात पुढे मित्रांनो. नंतरचा प्रश्न काय आहे तो बघूयात. प्रश्न आहे जिओग्राफीचा, भूगोलवरती प्रश्न विचारलाय आणि काय विचारलाय तो एकदा व्यवस्थित आपण जाणून घेऊयात. बघा मित्रांनो, जर आपण भूगोलाच्या प्रश्नाकडे गेलोत आपण तर तुमच्या लक्षात येईल की कृष्णा आणि पंचगंगा जी आहे या पंचगंगाचा जो काय संगम आहे हा संगम कोणत्या नावाने ओळखला जातोय. तर हा जो संगम आहे मित्रांनो, हा संगम प्रामुख्याने बघा नरसोबाची वाडी या नावाने ओळखला जातोय आणि नरसोबाची वाडी हा जो संगम आहे हा संगम कुठे आहे, कोल्हापूरला आहे. कोल्हापूर लक्षात राहू द्या. ओके, कोल्हापूरमधून पंचगंगा नावाची ही जी नदी आहे ती नदी जाते. ओके, आणि पंचगंगा या 5 नद्यांचा संगम आहे मित्रांनो. काय आहे, 5 नद्यांचा संगम आहे आणि लक्षात राहू द्या कोल्हापूर. आता व्यवस्थित क्लिअर करा, तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो, या पंचगंगाच्या संदर्भात सांगतो. पंचगंगा ही नदी कोल्हापूर या ठिकाणी आहे आणि ही डायरेक्ट कुणाला येऊन मिळते तर कृष्णा नावाच्या नदीला येऊन मिळते. आता बघा येणारे प्रश्न मी चांगले करून घेत आहे, बोर होऊ नका याला, येणारे प्रश्न आपण चांगले करत आहोत म्हणून ही मी माहिती देत आहे. बघा कृष्णा नदी आहे आणि इथं जो संगम आहे याला तुम्ही नरसोबाची वाडी म्हणतात, नरसोबाची वाडी असं तुम्ही याला म्हणता. आता इथे जो संगम आहे हा आहे प्रयाग नावाचा संगम आहे, प्रयाग. आणि हा प्रयाग कोल्हापूर या शहरातला संगम आहे, कोल्हापूर. आणि इथून पुढे या नदीचं नाव काय होतं तर या नदीचं नाव मित्रांनो, या नदीला पंचगंगा ओके काय म्हणून ओळखतात बघा तर पंचगंगा म्हणून ओळखतात. इथून ही अशी वाहते कारण या नदीला 5 नद्या येऊन मिळतात. ओके, अशा पद्धतीने ओके 5 नद्या येऊन मिळतात. आणि या कोणत्या नद्या आहेत तुम्ही मला हे सगळं कमेंट करून सांगा कारण यावरती आपलं एकदा बोलणं झालं होतं बघा. ओके, आलं लक्षात. या सर्व नद्या तुम्ही मला व्यवस्थित कमेंट करून सांगा, त्याच्यावरती आपण नंतर बोलूयात. ओके, चला आता नंतरचा पार्ट म्हणजे इथे आपला वेळ जाणार नाही आहे. आणि जर एक सांगायचं झालं तर नंतरचा पुढचा जो काय पार्ट आहे कराडचा विचार केला तुम्ही तर कराड हा जो संगम आहे वरवर सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. कराडचा जर तुम्ही विचार केला तर या कराडला कोयना नदी येऊन मिळते. कोणती, कराड या ठिकाणी कोयना ही कृष्णाला येऊन मिळते. कुणाला येऊन मिळते, कृष्णाला.
आणि कोयना आणि कृष्णाचा जर विचार केला तुम्ही तर ते कराड या ठिकाणी संगम आहे तिचा. कराड हे साताऱ्यामध्ये आहे मित्रांनो. ओके. आणि कराड या ठिकाणी कुणाचं स्मारक आहे ते देखील मला कमेंट करून सांगा. ओके, ते देखील कमेंट करा. आपण पुढे जाऊयात. आपल्या ॲपवरती खूप डीप मी घेतलं होतं. मुळा मुठा नावाची नदी आहे, मुळा मुठा नावाची नदी, आणि जी पुणे शहरात येते. पुणे शहरात संगम आहे यांचा. आणि त्यानंतर पुढचा आपण विचार करू. आता माहुली नावाचा हा जो संगम आहे हा कुठला संगम आहे तोही आपण एकदा चेक करू. माहुली बघा, तर हा जो संगम आहे हा वेण्णा नावाची नदी बघा मित्रांनो, वेण्णा नावाची. वेण्णा ही नदी कृष्णाला येऊन मिळते. कुणाला येऊन मिळते? कृष्णाला. आणि कुठे? माहुली या ठिकाणी येऊन मिळते. आणि माहुली हे देखील साताऱ्यामध्ये बघायला मिळतं. आणि आत्ता जे आपण पाहिलंय की कृष्णा आणि पंचगंगेचा जो काय संगम आहे, कृष्णा आणि पंचगंगा हा जो संगम आहे हा संगम कुठे आहे तर नरसोबाची वाडी आहे. नरसोबाची वाडी बरोबर आहे, जे कोल्हापूरमध्ये आहे. आणि बाकीचं हे साताऱ्यामध्ये, आणि हे देखील साताऱ्यामध्ये. आणि पुण्यामधलं तर मी आत्ताच सांगितले तुम्हाला. हा मुद्दा सर्वांच्या लक्षात असेल, व्यवस्थित समजून घ्या. आता पुढचं एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. कुठला मुद्दा आहे ते बघा. आता मित्रांनो, पंचगंगा म्हटलं की जर हिचा जर तुम्हाला उगम विचारला तर हिचं उगमस्थान आपल्याला सांगता येणार नाही. डायरेक्ट तिथे संगम होतोय तिचा आणि तिथून सुरू होते. परंतु एक नदी आहे, एक ठिकाण आहे बघा, महाबळेश्वर म्हणून. कोणतं ठिकाण आहे? महाबळेश्वर म्हणून. या महाबळेश्वरमधून जर तुम्ही विचार केला तर कृष्णा नावाची नदी उगम पावते बघा. महाबळेश्वरमधून कोणती नदी उगम पावते बघा, हे महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर लक्षात राहू द्या. 5 नद्यांचं उगम स्थान आहे महाबळेश्वर. किती नद्यांचं उगम स्थान आहे? 5. आता 5 नद्या, पहिली आहे कृष्णा आणि दुसरी कोणती? वेण्णा नदी आहे. कोणती आहे? वेण्णा नदी. त्यानंतरची कोणती नदी आहे मित्रांनो तर ती आहे कोयना नदी. कोणती नदी? कोयना नदी. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इकडे जाणारी ही गायत्री नदी आहे बघा, गायत्री नदी. आणि इकडे जाणारी ही सावित्री नदी आहे. म्हणजे या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. कोणत्या वाहिनी नद्या आहेत? पश्चिम वाहिनी. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या 5 नद्या ज्या आहेत या महाबळेश्वर यांचं एकमेव ठिकाण आहे उगमाचं, लक्षात राहू द्या. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये हा याच्यावरती डेफिनेटली प्रश्न असतो बघा की महाबळेश्वर हे 5 नद्यांचं उगम स्थान आहे. त्याच्यापैकी कोणत्या नद्या दिलेल्या असतात ऑप्शनमध्ये, एखादी नसेल ती नसणारी नदी तुम्हाला विचारली जाईल. म्हणून हा मुद्दा व्यवस्थित कव्हर करून ठेवा. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न काय आहे बघा, साल्हेर नावाचा किल्ला आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला कशावर विचारलाय त्यांनी? हिस्ट्रीवरती विचारलेला प्रश्न आहे. कशावरती विचारलाय? हिस्ट्री. आणि हिस्ट्रीमध्ये कोणता चॅप्टर तर किल्ल्यांचा चॅप्टर आहे. कोणते किल्ले कुठे आहेत वगैरे वगैरे. हा जो किल्ला आहे बघा आपल्या पुस्तकामध्ये खूप छान प्रकारे दिला आहे, महाराष्ट्राचा भूगोल. त्याच्यामधून हा प्रश्न क्लिअर होईल सगळे ॲटमोस्ट भूगोलचे. ओके. आता हा जो साल्हेर किल्ला आहे हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो नाशिकमध्ये आहे. कुठे आहे तो? नाशिकमध्ये. म्हणून हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे एक लक्षात राहू द्या बघा. ओके. आणि जर तुम्हाला पुण्यावरती आलं तर शिवनेरी किल्ला विचारला जाईल बघा. ओके. पुणे आणि मुंबईच्या दरम्यान आहे. आणि पुण्यालाच राजगड देखील आहे. कोणता किल्ला? राजगड आहे, सिंहगड आहे. ओके. म्हणून ते देखील लक्षात राहू द्या. आणि रायगडाचा विचार केला तर रायगडमध्येच तो किल्ला आहे. बरोबर आहे. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा कोल्हापूरला कोणते किल्ले आहेत म्हणून. ठीक आहे. आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न समजून घेऊयात. पण इथे जर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे परत. इथे नगरला एक किल्ला आहे बघा. नगरला कोणता किल्ला आहे? भुईकोट किल्ला आहे. किल्ल्यामध्ये 2 प्रकार आपल्याला विशेषतः लक्षात पाहिजेत. कोणता तर काही किल्ले हे सागरी किल्ले असतात बघा. कोणते किल्ले असतात? सागरी किल्ले, ज्याला तुम्ही जलदुर्ग असं देखील म्हणू शकता. सागरी किल्ले. ओके. सागरी किल्ले. आणि त्यानंतरचा एक प्रकार डोंगरी किल्ले. ओके. हा डोंगरी किल्ला आहे बघा. डोंगरी किल्ले हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, एक भुईकोट किल्ले. कोणते किल्ले? भुईकोट किल्ले, ते लक्षात ठेवा. ओके. भुईकोट किल्ले.
ओके, याच्यामध्ये जर प्रकार सांगायचा झाला तर आपण जलदुर्ग म्हणू शकतो, जलदुर्ग. ओके, डोंगरी किल्ले म्हणजे थोडक्यात काय, गिरिदुर्ग. ओके, असा हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. हे सगळे या कॅटेगरीमध्ये असणारे किल्ले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नाशिकमध्ये कोणता किल्ला आहे कळालं सर्वांना? हा सालेर किल्ला लक्षात ठेवायचा आहे. सालेर किल्ला आपल्याला परीक्षेला विचारला जातो. ओके, आता जर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये शिवनेरी आहे आणि महाराजांचं तिचं जन्म ठिकाण आहे हे बऱ्याच जणांना माहीत आहे, सर्वांना, म्हणून टाइमपास करणार नाही. शिवनेरी, राजगड, सिंहगड हे महत्त्वाचे किल्ले पुण्यामधले परीक्षेला येणार आहे, म्हणून तेवढे तरी लक्षात राहू द्या ॲटलिस्ट. आणि भुईकोट किल्ला जो आहे, जो नगरला आहे बघा, भुईकोट किल्ला. आणि त्या भुईकोट किल्ल्यामध्ये काय झालं होतं तर पंडित नेहरू जे आहेत तर त्यांना तिथे कैद करण्यात आलेलं होतं. त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा हा जो ग्रंथ आहे तो पंडित नेहरूंनी त्याच किल्ल्यामध्ये लिहिला होता, म्हणून तेही लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. नंतर जर विचार केला इथे आपण टिंबटिंब या विकारात, विकार म्हणजे रोग, मग आपण असं पण म्हणू शकतो टिंबटिंब या रोगात शरीरातील शर्करेचे म्हणजे साखरेचे, ओके, साखर अर्थ होतो त्याला, साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही. म्हणजे साखर कमी होते असा कुठला रोग आहे तर तो सर्वांना माहिती पाहिजे की जो शुगर आहे, डायबिटीज आहे, आणि ज्याला तुम्ही काय म्हणता तर मधुमेह म्हणता, हा एक महत्त्वाचा रोग असलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि जर तुम्ही विचार केला मित्रांनो की थॅलेसिमिया नावाचा रोग आहे, हा रक्ताचा रोग आहे बघा, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, थॅलेसिमिया नावाचा रोग आहे. ओके, आणि सांधेवात जे आहे, पाय वगैरे दुखायला लागतात, आणि उच्च रक्तदाब ज्याला तुम्ही ब्लड प्रेशर असं म्हणता, बीपी म्हणता, आणि तो नॉर्मल मुद्दा आहे. जनरली बऱ्याच जणांना तो 40 वर्षानंतर 50 वर्षानंतर जाणवेल, आत्ता जरी नसेल तर. ओके, मेंटेन शरीर असेल तर गरज नाही पडणार. पुढे चला. फ्लेमिंगो नावाचं हे एक अभयारण्य आहे, आपण आत्ताच चर्चा केली होती, आणि हा जिओग्राफीचा मुद्दा आहे मित्रांनो. बघा ॲनालिसिसमधून किती फायदा होतो. आपण जे ॲनालिसिस करत आहोत त्याच्यावरती पुढे कुठेतरी आपल्याला प्रश्न दिसत आहेत. आणि हा जो फ्लेमिंगो नावाचं जे अभयारण्य आहे हे तुम्हाला ठाणे खाडी या ठिकाणी बघायला मिळतं, म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि भरतपूरला कोणतं अभयारण्य आहे तर भरतपूर अभयारण्य बघा जे राजस्थानमध्ये आहे, ज्याला केवलदेव राष्ट्रीय उद्यान म्हटलं गेलेलं आहे, जे राजस्थानला आहे. कुठे आहे? जे राजस्थान या ठिकाणी बघायला मिळतं. ओके, आता हे जे कान्हा व्याघ्र प्रकल्प जो आहे हा तुम्हाला कुठे बघायला मिळतोय तर मध्य प्रदेश या ठिकाणी बघायला मिळतोय. हाही एक महत्त्वाचा पार्ट असलेला बघायला मिळेल. हे सगळे जे काय मुद्दे आहेत हे चांगले करून ठेवा, भूगोलावरती तो प्रश्न होता. आणि त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे म्हणलं की हा करंटचा प्रश्न आहे बघा, करंट अफेअर्स. ओके, करंट अफेअर्स याच्यावरती हा प्रश्न आहे. आणि मग महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत, हा 2023चा प्रश्न आहे, म्हणून उत्तर कोणतं असलं पाहिजे बघा तर राजनीश सेठ हे आहेत. ओके, आणि आता 2025 आहे आणि म्हणून 2025ला रश्मी शुक्ला या आहेत, म्हणून हे पण लक्षात राहू द्या, शुक्ला. ओके, शुक्ला यांचा इथं तुम्हाला विचार करावा लागेल, राईट. ओके, चला पुढे. आता जर विचारलं गेलं तर हे विचारलं जाईल, भारतीय राज्यघटनेचे कलम टिंबटिंब अणन्वे म्हणजे नुसार, टिंबटिंब नुसार देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते असा हा प्रश्न आहे. मग समजून घ्या आता काय आहे तर परिशिष्ट किंवा आपण भागाचा विचार करू की आणीबाणीचा विचार केला. आणीबाणीविषयी तुम्हाला एकदा समजून सांगतो मी काय आहे तर आणीबाणी. बघा आता याच्याबद्दल तुम्हाला परीक्षेला काय काय विचारलं जाणार. आणीबाणीचा जो काय भाग आहे किंवा ही जी तरतूद आहे ही तरतूद कोणत्या भागामध्ये समाविष्ट करण्यात आली तर संविधानाचा भाग क्रमांक 18 आहे मित्रांनो. आणि त्यानंतर पुढे काय विचारलं जाणार, ही जी आणीबाणी आहे ही आणीबाणी 3 प्रकारची आहे. किती प्रकारची आहे? 3 प्रकारची आहे. तर पहिली आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी. कोणती आणीबाणी आहे? राष्ट्रीय आणीबाणी आहे. राष्ट्रीय आणीबाणी.
राष्ट्रपतीच्या राष्ट्रपतीच्या माध्यमातूनच लावली जाते. आलं का लक्षात? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, तर आता बघा राष्ट्रीय आणीबाणी आणि त्यानंतर 2 नंबरची आणीबाणी विचारात घ्यायचं. राष्ट्रपती राजवट. ही एक आणीबाणी आहे जिला तुम्ही घटनात्मक आणीबाणी देखील म्हणू शकता. बरोबर आहे. आणि एक शेवटची आर्थिक आणीबाणी. मग या आणीबाणी कोणत्या कलमाने लावल्या जातील हे तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी हमखास विचारलं जातं. यावेळेस त्यांनी काय विचारलंय, तर यावेळेस त्यांनी आर्थिक आणीबाणी विचारलंय. बघा लक्षात ठेवा. ओके, तर याचं जे काय कलम आहे, आता हे राष्ट्रीय आणीबाणीचं जर कलम पाहिलं तर 352 आहे. कोणतं कलम आहे? 352. आणि राष्ट्रपती राजवटीचं जर कलम पाहिलं तर 356 कलम आहे. आणि त्यानंतर आर्थिक आणीबाणीचं कलम पाहिलं तर 360 कलम आहे. बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, हे किती महत्त्वाचं आहे. आता जर राष्ट्रीय आणीबाणीचा तुम्ही विचार केला तर ही कधी लागणार माहिती आहे का? तर राष्ट्रीय आणीबाणी लागणार हे मी तुम्हाला लिहून देतो. याच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. कधी लावली जाते, तर जेव्हा बाह्य सुरक्षा धोक्यात आहे, युद्ध वगैरे चालू असेल. काय चालू असेल? युद्ध. बाहेरच्या देशांबरोबर बाह्य सुरक्षा धोक्यात आलेले असेल आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात आलेले असेल, तर या दोन्ही कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी लावली जाणार आहे. राष्ट्रपतींच्या साईनशिवाय ही लावली जाणार नाही. आता इथे बघा, घटक राज्यामध्ये लक्षात घ्या, घटक राज्यामध्ये अशांतता असेल तर तुम्हाला कोणती आणीबाणी लावावी लागेल, तर राष्ट्रपती राजवट, ज्याला घटनात्मक आणीबाणी म्हणतात. आणि राज्याचे जे हे असतात, गव्हर्नर असतात म्हणजे राज्यपाल असतात, ते राष्ट्रपतीकडे काय म्हणतात, तर इथं आणीबाणी लावली पाहिजे किंवा इथे राष्ट्रपती राजवट लावावी लागेल, कारण घटक राज्यामध्ये शांततेचा भंग झालेला आहे. आणि जर असं असेल तर, बरोबर आहे की नाही, अशा पद्धतीने आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, विचार करावा लागणार आहे. ओके, नंतरचा जो काय पार्ट आहे तो एकदा आपण समजून घेऊयात. बघा आता आर्थिक आणीबाणी कधी लागेल, ज्यावेळेस देशामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असेल, दुष्काळ पडलेला असेल, तर काय करावं लागणार आहे की सरकारची जी काय किंवा घटक राज्याची जी काय तिजोरी आहे याच्यावरती कुठेतरी मर्यादा आल्या पाहिजे. आणि दुष्काळाची जी परिस्थिती, या परिस्थितीचं निवारण करण्यासाठी काय केलं जातं, तर ही आर्थिक आणीबाणी लावली जाते. लक्षात राहू द्या. आत्तापर्यंत आर्थिक आणीबाणी किती वेळेस लावली होती, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आत्तापर्यंत कधीच लावली नव्हती. लक्षात राहू द्या. आणि राष्ट्रपती राजवट आत्ता रिसेंटली कुठे लावली आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये लावलेली होती. बघा लक्षात राहू द्या. आणि मणिपूरमध्ये पण लावलेली होती. म्हणून मी तुम्हाला चालू घडामोडीचे देखील मुद्दे सांगत आहे. आणि राष्ट्रीय आणीबाणी वेगवेगळ्या जेव्हा आपले युद्ध झालं होतं तेव्हा लावण्यात आलेली होती. 1962ला चायना बरोबर युद्ध झालं, 1965ला पाकिस्तान बरोबर युद्ध झालं, 1971ला पाकिस्तान भारतच युद्ध होतं. बघा 1962चं युद्ध, 1965चं युद्ध, 1971चं युद्ध, या सगळ्या गोष्टी लक्षात राहू द्या. बरोबर आहे की नाही? ओके, तर आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा डेटा सांगतो मी तुम्हाला. बघा भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय हा राज्य सूचीमध्ये येतो, म्हणजे हा प्रश्न पॉलिटीचा आहे आणि पाठीमागचा पण कशाचा होता, पॉलिटीचा प्रश्न होता मित्रांनो. बरोबर आहे की नाही? हे विषय तुम्हाला समजून घ्यावे लागतील. आता लक्षात ठेवा, जर तुम्ही विचार केला, या सूचींचा विचार केला, कशाचा, आपल्या घटनेमध्ये किती प्रकारच्या सूची असतात ते जर तुम्ही पाहिलं तर हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. याची तरतूद कशामध्ये आहे, तर परिशिष्ट 7 मध्ये आहे. कशामध्ये तरतूद आहे? परिशिष्ट क्रमांक 7. या 7 परिशिष्ट 7 जर पाहिलं संविधानाचं तर तुम्हाला काय मिळेल, तिथे सूची बघायला मिळतात. आणि कोणत्या सूची बघायला मिळतात तेही सांगतो लगेच. 3 प्रकारच्या सूची आहेत. किती प्रकारच्या? 3. पहिली आहे केंद्र सूची. कोणती सूची?
केंद्र सूची आहे. बघा 1 नंबरची सूची केंद्र सूची असणार आहे. इथंच लिहून देतो तुम्हाला. आणि त्यानंतर परत पुढे राज्य सूची, आणि नंतर समवर्ती सूची हा एक मुद्दा आहे. आता व्यवस्थित समजून घ्या. इथं जर तुम्ही पाहिलं तर या सूचींमध्ये विषयांचा समावेश असतो. कशाचा समावेश असतो? विषयांचा. या विषयांवर कायदे कोण करणार ते ठरलेलं असतं. लक्षात घ्या. जर एखादा विषय हा केंद्र सूचीमध्ये जर येत असेल तर त्या विषयांवरती कायदा करण्याची जबाबदारी संसदेवरती असते, म्हणजे केंद्रीय कायदे मंडळावरती असते. आणि राज्य सूचीमध्ये जर एखादा विषय असेल तर त्याच्यावरती कायदे करण्याची जी काय जबाबदारी ती विधिमंडळाची असते, म्हणजे संबंधित घटक राज्याच्या कायदे मंडळाची असते. बरोबर आहे की नाही? आणि हे समवर्ती सूची जी आहे या विषयामध्ये जे कायदे विषय येतात त्या विषयांवरती संसद आणि विधिमंडळ दोघं एकत्र येऊन कायदे तयार करतात, म्हणून तोही महत्त्वाचा मुद्दा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या विषयामध्ये किंवा या सूचनांमध्ये विषय किती आहेत? तर विषयांचा जर आता विचार केला तुम्ही 2025ला जर पाहिला आपण, 2025चा जर डेटा आपण काढला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल सांगतो मी तुम्हाला. तर बघा केंद्र सूचीमध्ये 100 विषय आहेत. किती विषय आहेत? सध्या किती विषय आहेत? 100 विषय आहेत. आणि जर तुम्ही ह्याचा विचार केला राज्य सूचीचा तर 61 विषय आहेत. आणि जर समवर्ती सूचीचा विचार केला तर तिथे 52 विषय आहेत. बघा व्यवस्थित क्लिअर करा. आणि असा आहे मुद्दा किंवा असा हा डेटा आहे. हा डेटा जुन्या काळामध्ये म्हणजे काही वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी जर विचार केला तर इथे किती विषय होते? तर इथे 97 विषय होते. आणि राज्य सूचीमध्ये 66 विषय होते. आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय होते. किती विषय होते? 47 विषय होते. आता हा जो महत्त्वाचा डेटा आहे याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या काढून, आणि लगेच तुम्हाला मी पुढचा मुद्दा सांगतो काय आहे बघा. नंतर हे एक विचारात घ्यावा लागेल तुम्हाला की इथे तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे की केंद्र सूचीमध्ये कोणते विषय येतात. तर केंद्र सूचीमध्ये प्रामुख्याने संरक्षण येतं मित्रांनो, संरक्षण. ओके, संरक्षण येणार म्हणजे सुरक्षा व्यवस्था. आणि त्याचबरोबर परराष्ट्र व्यवहार जे आहेत हे परराष्ट्र व्यवहार येणार. बरोबर आहे की नाही? ओके. आणि त्यानंतर राज्य सूचीचा विचार केला तर राज्य सूचीमध्ये पोलीस हा मुद्दा येईल. आणि त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य हा पण मुद्दा येतो. ओके. आणि शेती हा पण पॉईंट येणार आहे, शेती. ओके, सर्वांना कळालं? आणि समवर्ती सूचीमध्ये काय येणार? तर समवर्ती सूचीमध्ये शिक्षण येणार. बरोबर. त्यानंतर परत पुढे रोजगाराच्या ज्या काय सुविधा आहेत, रोजगार विषय येणार. लोकांना रोजगार द्यावा लागणार ना, तरुणांना, तो पण मुद्दा इथे येणार. त्यानंतर परत पुढे विवाहाच्या संदर्भात जेवढे काही कायदे आहेत किंवा हा जो विषय आहे विवाहाचा, हे सगळं कशात येणार आहे? तर समवर्ती सूचीमध्ये येणार आहे. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे जाऊयात आपण, नंतरचा पॉईंट बघूयात. बघा एक शेवटचा प्रश्न आहे. ओके, बोर झाले असाल मित्रांनो, परंतु तुम्ही बोर होऊ नका, कारण तुम्हाला हे प्रश्न खूप गरजेचे आहेत. आणि मी आत्तापर्यंत आलेले पॉईंट सांगत आहे तुमच्यासाठी. खूप चांगल्या पद्धतीने इथे आपण लेक्चर घेत आहोत, त्यासाठी बारकाईने बघा. ओके, कारण कसं असतं की आत्तापर्यंत आम्ही वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलेलं असतं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. म्हणून हा पहिलाच दिवस आहे मार्गदर्शनाचा असं नाही. आता बघा दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कुणी लिहिला? हा हिस्ट्रीचा प्रश्न आहे मित्रांनो, इतिहासाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. आणि हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ प्रामुख्याने कार्ल मार्क्स यांचा आहे. कुणाचा आहे? कार्ल मार्क्स
यांचा हा ग्रंथ आहे, लक्षात राहू द्या. ओके, साम्यवादाची जी काय थिअरी आहे ती त्यांनी मांडली होती. आता कार्ल मार्क्सचा ग्रंथ विचारला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ पण आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोणते ग्रंथ आहेत ते एकदा आपण बघून घेऊयात. बघा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. बघा, अस्पृश्यता, द अनटचेबल्स अशा पद्धतीचा त्यांचा ग्रंथ आहे. त्यानंतर परत पुढे रुडल्स इन हिंदुझम, परीक्षेला आलं होतं, हिंदुझम विचारलं होतं पोलीस भरतीलाच. ओके, त्यानंतर परत पुढे शूद्र मूळचे कोण, हे बऱ्याच वेळेस विचारलंय, हा पण प्रश्न आलेला आहे. त्यानंतर परत पुढे इथं विचारलं जाईल बौद्ध अँड हिज धम्म, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हे पण विचारलं गेलेलं आहे. म्हणजे एवढे तरी ॲटलिस्ट आपल्याला जे काय हे आहेत त्यांचे पुस्तकं आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हा पण एक आला तर येऊ शकतो कोणता प्रश्न, तर रुपयाची समस्या, प्रॉब्लेम ऑफ रुपी, प्रॉब्लेम ऑफ रुपी हा एक ग्रंथ आहे. हे सगळे ग्रंथ महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहेत, म्हणून कृपया सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचे ते. ओके, मी थोडंसं बाजूला जातो, सर्वांनी त्याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमधून तुमच्या लक्षात आलं असेल आपण किती महत्त्वाचे जे काय प्रश्न आहेत ते आलेले PYQ आणि त्यांचं असलेलं जे ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस माझ्या पद्धतीने आणि जेवढं महत्त्वाचं आहे गरजेचं आहे तेवढंच आपण देत आहोत. म्हणून कुणी हे जे लेक्चर आहेत ते मिस करू नका, सर्वांनी व्यवस्थित बघा, कारण हे तुमच्यासाठी फायद्याचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला लढाई जिंकायची असेल तर तुम्हाला इथे हे सर्व लेक्चर बघणं गरजेचं आहे. धन्यवाद.